पूर्वी कर्म केले भोग ते येथे आली. लक्ष्मण महाराज सुद्धा म्हणतात, मना रे आता का दुःखी होसी, केले ते भोग तोरेसी. मना रे आता का दुःखी होसी. आता मनानं अंतकरणानं दुःखी होऊन सुखी होऊन अर्थ नाही. कर्माचा भोग हा भोगावाच लागतो. मग तो सांगण्याचा संदर्भ तुम्हाला एवढाच होता की माणसाला नाही तर जे साक्षात अवतारी देव स्वरूप आहेत, देव म्हणून जन्माला आले, त्यांना सुद्धा कर्म भोगावल्याशिवाय या ठिकाणी कर्म भोगल्याशिवाय संपवता आलं नाही, भोगावंच लागलं. भगवान श्री कृष्ण असेल, प्रभू रामचंद्र असेल, जेवढे जेवढे काही महान देव या ठिकाणी अवतरित झाले त्या त्या कार्यासाठी, त्या प्रत्येकाला ते कर्म भोगावेच लागले. मला सांगा, साक्षात देवगणातून देवस्वरूप देवाचे अवतार असणाऱ्यांना जर ते चुकत नाही तर आपल्याला चुकणार आहे का? म्हणून कर्माचं आपल्याला परिवर्तन किंवा कर्माचं भोग आपल्याला संपवण्याचं सामर्थ्य देवात नाही, कुणातही नाही. कर्माचं भोग तर भोगावेच लागतात, परंतु ते कर्माचे भोग भोगत असताना जर त्या माणसाला, त्या जीवाला जर संतांचं सद्गुरूचं सानिध्य मिळालं, सहवास मिळाला, त्या सद्गुरूच्या सहवासानं हळूहळू त्या कर्माच्या भोगाचं जे दुःख आहे ते मात्र कमी करण्याचं सामर्थ्य सद्गुरूमध्ये आहे, संतांमध्ये आहे. म्हणून संतांचा सद्गुरूचा सहवास माणसाच्या जीवनाला निष्काम कर्माच्या मार्गाने नेतो. संत संगती माणसाला सकाम कर्माची जी दृष्टी आहे ती काढून निष्काम भावनेच्या कर्मावर आरूढ करते. आणि जोपर्यंत माणसाचं कर्म निष्काम भावनेचं होत नाही, संसारात असो किंवा परमार्थात असो, त्याला अपेक्षित ज्या गोष्टी पाहिजे त्या त्याला प्राप्त होत नाही. प्रापंचिक सुख असेल किंवा पारमार्थिक सुख असेल, दोन्ही सुखाच्या आपल्याला प्राप्ती आहे. ती प्राप्ती आपल्याला फक्त त्या निष्काम भावनेच्या कर्मानंच प्राप्त होते.